डोरली गावाजवळ असलेल्या एका दारू बनवण्याच्या कंपनीमध्ये स्फोट झाल्याची ही प्राथमिक माहिती आहे। काही कामगार त्या कंपनीत काम करत होते आणि काही बाहेर होते। आजूबाजूला स्फोट झाल्याचा आवाज आल्याची माहिती आहे। या घटनेमध्ये काही लोक जखमी झाल्याची ही माहिती आहे। नागपूरमध्ये ही भीषण अशी आग लागलेली आहे। स्फोटानंतर या परिसरात आपण बघतोय की दहशतीचं वातावरण आहे। काही लोक इथं जखमी झाले अशी ही माहिती आता समोर आलेली आहे। यावेळेस एक अतिशय धक्कादायक आणि भीषण दृश्य आपण बघतोय। नागपूरमधील या गावामध्ये कशा पद्धतीने हा भीषण स्फोट झालेला आहे। काही लोक या स्फोटात जखमी देखील झालेले आहेत। अद्याप नेमके किती जखमी आहेत याचा आकडा समोर आलेला नाही, परंतु कंपनीत स्फोट झाल्याची ही प्राथमिक माहिती। नागपुरात कंपनीमध्ये भीषण स्फोट झालाय। काही लोक जखमी झालेले आहेत। त्यांना तातडीनं उपचारांसाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं देखील कळत आहे। या संपूर्ण परिसरामध्ये सध्या या स्फोटानंतर जी आग लागली होती तिच्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाचे अधिकारी इथं दाखल झालेले आहेत। नागपुरात या कंपनीमध्ये स्फोट झालाय। या स्फोटाचं नेमकं कारण हे अद्यापही अस्पष्ट आहे। एक अतिशय धक्कादायक अशी ही बातमी आपण बघतोय। नागपूरमध्ये ही धक्कादायक घटना घडलेली आहे। नागपूर जिल्ह्यातल्या डोरली गावाजवळ कंपनीमध्ये हा भीषण स्फोट झाला आहे। तर पराग ढोबळे आमचे प्रतिनिधी यावेळेस आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। पराग, काय दिगची माहिती? माहिती आहे ही काहीतरी स्फोटक म्हणजे एक प्रकारचे फटाके बनवण्याची कंपनी आहे आणि त्या ठिकाणी अचानकपणे स्फोट झाला जेव्हा काही कामगार जे होते ते काम करत होते आणि त्यामध्ये सध्या जी माहिती मिळते आहे तो स्फोटचं जे आहे मोठ्या प्रमाणात तिथं जी इमारत होती ती सुद्धा क्षतिग्रस्त झाली आणि 2 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती सध्या समोर येते आहे। काही लोक जखमी सुद्धा असल्याची माहिती समोर येत आहे। बिलकुल। अग्निशमन नेमके जखमी किती आहेत आणि इथं आता अग्निशमन दलाचे अधिकारी पोहोचलेले आहेत का? काही बचाव कार्य इथं बाकी आहे का? बचाव कार्य सध्या सुरू झाल्याची माहिती आहे, मात्र ज्या ठिकाणी स्फोट झाला तो स्फोटचा आवाज बऱ्याच दूरपर्यंत गेला होता आणि जे काही सिमेंट काँक्रीटची खरं तर ती इमारत होती आणि त्याच ठिकाणी स्फोटमुळे बऱ्याच दूरपर्यंत आवाज सुद्धा गेला। ती इमारत जी होती त्यातला काही भाग जो आहे टिनाचे पत्रे असो किंवा विटांचे तुकडे असो ते उडाल्याचं दिसून येत आहे आणि जे लोक स्थानिक तिथं बचाव कार्य सुरू झालं आहे त्यामुळे जखमींना तेथील स्थानिक कंपनीच्या रुग्णालयात नेलं असल्याची माहिती आहे। तर काही जण जखमी असल्याची माहिती मिळते, पण 2 जणांचा मृत्यू झाल्याची सध्या प्राथमिक माहिती आहे। अगदी समोर आलेली आहे। या संदर्भातले सगळे ताजे अपडेट आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून घेणार आहोत। तुर्तास धन्यवाद पराग।